हाय हॅलो सर्वांना नमस्कार. रेशमी नाते या मराठी चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. एक लग्न असेही भाग 25. सई मी देवांश बोलतच होता की तिने खाली झुकून त्याच्या टी शर्टला अजूनच घट्ट पकडून त्याला स्वतःकडे थोडं खेचलं आणि त्याच्या ओठांवर ओठ टेकवले. देवांशला करंट लागावा तसा झटका लागला, पण काही सेकंदाने त्याने डोळे मिटले. ती त्याला किस करत तिचा राग, प्रेम, काळजी सगळं काही व्यक्त करत होती. त्याने तिला लगेच मांडीवर ओढून घेतले आणि आता तोही तिला प्रतिसाद देत होता. सांसों को जीने का इशारा मिल गया, जिंदगी का पता दोबारा मिल गया, तू मिला तो खुदा का सहारा मिल गया, गमज़दा गमज़दा दिल ये था गमज़दा, बिन तेरे दिल ये था गमज़दा. बाहेरून दोघांना पाहणारा राजू ते एकत्र आहेत म्हणून खूप खुश झाला. त्याने हळूच त्यांचं दार बाहेरून ओढून घेतलं आणि गालात हसत झोपायला निघून गेला. दोघेही एकमेकात पार हरवून गेले होते. एकमेकांसाठी ते किती महत्त्वाचे आहेत हेच त्या स्पर्शातून ते व्यक्त करत होते. सईचा श्वास फुलला होता, पण तरी ती दूर व्हायला तयार नव्हती. मग देवांशने तिला थोडं दूर करून तिचा चेहरा हाताच्या उंजळीत घेतला. तिच्या डोळ्यातून पाणी येत होतं. तुम्ही असं का केलं हेच त्यांना विचारायचं होतं. त्याने त्याच्या अंगठ्याने तिचे डोळे पुसले आणि तिच्या माथ्यावर ओठ टेकवले. ती दोघेही प्रेमाने एकमेकांच्या डोळ्यात बघत होते. तिने डोळे बारीक केले आणि लटका राग दाखवत त्याच्या गालात एक हलकीच चापट मारली. त्याने डोळे मोठे केले. अजिबात या मोठ्या डोळ्यांना घाबरणार नाहीये मी, सई थोडा राग आणून म्हणाली. त्याने लगेच भुवया उंचावल्या. तू या देवांश सरपोतदारला मारलंस? देवांश तिच्याकडे थोडं रागात बघून म्हणाला. नाही, मी माझ्या आऊला मारलं. किती त्रास दिला त्यांनी मला. सईच्या डोळ्यात पुन्हा पाणी आलं. तिच्या उत्तरावर तो गालात हसला. देवांश सरपोतदार या नावाचं तिला काहीही घेणं देणं नव्हतं. आता ती त्याला नवरा म्हणून हक्क गाजवत बोलत होती. त्याने तिला लगेच मिठीत घेतलं. खूप वाईट आहात तुम्ही, ती थोडं रडत म्हणाली. त्या दिवशी तर चांगला आहेस म्हणालीस ना? तो हसत म्हणाला. त्या दिवशी होतात, आता वाईट झालात, खूप वाईट. ती त्याच्या पाठीवर हलकं मारत म्हणाली. आय एम सॉरी. देवांश म्हणाला. काही सॉरी बिरी नाही मिळणार. इंग्रज निघून गेले आणि हा सॉरी ठेवून गेले. ती त्याच्या मिठीतून बाहेर येत नाक ओढत म्हणाली. त्या निरागसतेवर हसूच आलं त्याला. त्याने तिचे विस्कटलेले केस नीट केले आणि प्रेमाने तिच्याकडे बघत होता. तुम्ही का असे वागलात देवांश? तिचा पुन्हा प्रश्न. तुमच्यासाठी, माझ्यासाठी, सई गोंधळून म्हणाली. काल आईचं आणि तुझं बोलणं ऐकलं होतं मी, असं म्हणत त्याने तिला सगळं सांगितलं. देवांश फक्त आईचं बोलणं ऐकून निघून आलात? सई हळूच आवाजात म्हणाली. देवांशने तिच्याकडे पाहिलं. आईच्या बोलण्याला नाराज होऊन निघून आलात. माझं बोलणं मी आईला त्यावर दिलेलं उत्तर तुम्ही ऐकायला थांबला नाहीत, त्यामुळेच हा गैरसमज झाला, सई म्हणाली. आई काही चुकीचं बोलत नव्हत्या सई, देवांश खिन्न आवाजात म्हणाला. ती आई आहे, तिच्या जागी ती ठीक आहे म्हणून ती तसं म्हणाली. पण माझं काय? ती निर्णय घेऊन मोकळी झाली. तुम्ही तिचं ऐकून मला घटस्फोट दिला. हे सगळं माझ्यासाठी घडत गेलं, पण यात मी कुठे आले देवांश? निर्जीव वस्तू आहे का मी, ज्याने हक्क गाजवला त्याची व्हायला? माझ्यासाठी निर्णय घेत असताना तुम्हा दोघांनाही एकदा मला विचारावंसं वाटलं नाही? मी काय विचार करतेय, मला काय हवंय, माझ्या मनात काय आहे, हे एकदा तरी तुम्हाला मला विचारून जाणून घ्यावं वाटलं नाही? सई हिरमुसून म्हणाली. आय एम सॉरी सई, मला वाटलं माझ्यामुळे तू अडकून पडू नये. तू अजून खूप लहान आहेस, तुला अजून खूप काही करायचं आहे. त्यात माझ्यासारखं अपंगाचं लोणनं तुझ्या गळ्यात बांधायचं नव्हतं मला, देवांश भावूक होत म्हणाला. लग्न झालंय देवांश आपलं. माझ्यासाठी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत तुम्हीच माझ्या आयुष्यात असाल. तुमच्यासारखी प्रॅक्टिकल मुलगी नाहीये मी. त्याने नाही, भावना समजून घेऊन मनाने विचार करते आणि माझं मन मला तुमच्याकडे घेऊन येतं देवांश. तुम्ही साईन केलेले पेपर मी फाडून टाकले. तुम्ही माझ्या आयुष्यात माझ्या नशिबाने आलात आणि ते मी स्वीकारलं आहे. तुम्ही अपंग आहात म्हणून मी तुम्हाला सोडून जाईन, तर हा तुम्ही चुकीचा विचार करत आहात.
मला तुमच्या अपंगत्वामुळे काही फरक पडत नाही. हेच तर लग्नानंतर झालं असतं तर, किंवा माझ्यासोबत झालं असतं तर. सई बोलत होती आणि देवांशने तिच्या ओठांवर हात ठेवला आणि मानेनेच नाही म्हणून सांगितलं. तिने त्याचा हात बाजूला करून हातात पकडला. मला मान्य आहे, हे लग्न मजबुरीतून झालं आहे, पण हे नातं मी माझ्या मर्जीने स्वीकारलं आहे आणि मला ते शेवटपर्यंत निभवायचं आहे. यात तुम्ही माझी साथ द्याल ना देवांश? सई डोळ्यात पाणी आणून म्हणाली. त्याचेही डोळे पाणावले. मग तिने त्याला घट्ट मिठी मारली. बस आता, अजून काही नको मला. तुमची साथ खूप आहे माझ्यासाठी. तुमचं प्रेम पण हळूहळू मिळेल माहीत आहे मला, सई म्हणाली. त्याने तिच्या केसांवर हात फिरवला. किती वेळ झालं ती त्याच्या मांडीवर बसून होती. तिचा फोनवर कावेरी आजीचा फोन येत होता. तिने बघून कट केला आणि तिच्या डोळ्यात पाणी आलं. काय झालं? देवांश म्हणाला. मी आईला आज खूप काही बोलली आहे, असं म्हणून सई रडायला लागली. सई रडू नको ना प्लीज, देवांश तिला समजावत म्हणाला. त्याला अंदाज आला होता की काय काय झालं असेल. सई त्यांच्या मनाविरुद्ध त्याच्याकडे निघून आली असेल. मी आईला खूप दुखावले देवांश, पण मी काय करू? ती माझं सुख. तिने त्याच्या गालावर हात ठेवला. पणाला लावत होती. भविष्यासाठी मी माझं वर्तमान दुखी नाही करू शकत, म्हणून मी रागात निघून आले, सई रडत म्हणाली. श्श, देवांश म्हणाला. नेमकं सांग मला, काय झालंय? देवांश तिचे डोळे पुसत म्हणाला. मग तिने रडत घडलेला सगळा प्रकार त्याला सांगितला. आता त्याच्या लक्षात आलं की काय मुरारी आणि सईची आजी तिचा रागराग करतात आणि कल्याणीला छळतात. सई, आईला फोन लाव, देवांश म्हणाला. तिने नाही मध्ये मान डोलावली. सई, आई काळजीत असेल. तू असं रात्री एकटी निघून आलीस. तिला तुझी काळजी वाटत असेल ना? देवांश म्हणाला. हो, काळजी करत रडत पण असेल. सईने उलट्या हाताने डोळे पुसले. म्हणून म्हणतोय एक फोन कर आणि आपण त्यांना भेटायला येतोय असं सांग, देवांश म्हणाला. नाही, आता नको, आपण उद्या जाऊ, सई म्हणाली. ठीक आहे, मग त्या परेशान होत असतील ना, मग एक फोन कर, म्हणजे त्यांची काळजी मिटेल ग, देवांश म्हणाला. हॅलो सई, बाळा, कल्याणी काळजीने म्हणाली. हां आई, मीच बोलतेय, सई म्हणाली. बाळा, मला माफ कर, कल्याणी रडत म्हणाली. आई, तू रडू नको ना ग, खरं तर तूच मला माफ कर. मी खूप काही बोलले ना, सई म्हणाली. नाही रे राजा, मीच थोडी स्वार्थी झाले होते. तू मला माफ करशील ना बाळा, कल्याणी म्हणाली. आई, असं काय बोलतेस? मी तुझ्यावर नाराज होऊ शकते का ग, सई रडत म्हणाली. बरं, तू शांत हो, कल्याणी म्हणाली. आणि आता तू पण नको रडूच. मला तुम्ही दोघेही हवे आहात. आई, तुझ्यासाठी ना मी देवांशला सोडू शकते ना तुझ्यापासून दूर राहू शकते. तू समजून घे ना, सई रडत म्हणाली. समजलं आहे बाळा मला. तुझा निर्णय योग्यच आहे. शरीराने नाही तर मनावर प्रेम करावे. सौंदर्य नाही तर गुण आणि संस्कार पाहावेत. आजपर्यंत जी मिळाली नाहीत ती सगळी सुख देवांश तुला देतील. मला अजून काय हवंय? तू खुश तर मी पण खुश, कल्याणी म्हणाली. आई, आता तू रडू नको हां, नाहीतर मी आणि देवांश तिकडे येऊ, सई म्हणाली. नाही रडत, आणि एवढ्या रात्री यायची काही गरज नाही. उद्या मी वाट बघते, कल्याणी म्हणाली. हो, सई खुश होत म्हणाली. थोडंफार बोलून सईने फोन ठेवून दिला. आईशी बोलून तिचा चेहरा खुलला होता. तिने देवांशला परत मिठी मारली. आता खुश आहेस ना? देवांश तिच्या पाठीवर हात ठेवून म्हणाला. हो, खूप 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 खुश आहे. आता काहीच टेन्शन नाही आहे. आईने आपलं नातं मान्य केलं. खूप खुश आहे मी. सईने त्याच्या गालावर किस केली. त्यानेही तिची मिठी घट्ट केली. दोघेही डोळे बंद करून बराच वेळ तसेच एकमेकांच्या मिठीत बसून होते. देवांश, तुम्ही जेवला नाही? सईला टेबलवर झाकून ठेवलेली प्लेट दिसली. त्याने नाही मध्ये मान डोलावली. काय तुम्ही पण नीट जेवण नाही केलं तर झोप लागेल का, सई म्हणाली. तू माझ्याजवळ आहेस, आता मला निवांत झोप लागेल. देवांश तिच्या डोळ्यात खोलवर पाहत म्हणाला. थांब, मी प्लेट आणते, सई हसत म्हणाली. तिने उठून प्लेट घेतली आणि समोर सोफ्यावर बसून त्याच्यासमोर प्लेट करून एक घास घेतला आणि त्याच्या तोंडाजवळ नेला. त्याने लगेच आ केलं. त्याची आई आठवली त्याला आणि डोळ्यात पुन्हा पाणी आलं. तिने काय झालं या आविर्भावात त्याच्याकडे बघितले. त्याने घास खात काही नाही मध्ये मान डोलावली. जेवण झाल्यावर दोघेही बेडवर आडवे झाले. एकमेकांकडे चेहरे करून एकमेकांना पाहत होते. तिला त्याच्या मिठीत जायचं होतं. त्याने हात पसरले आणि ती लगेच गोड हसून त्याच्या मिठीत शिरली. देवांशने तिच्या केसांवर ओठ टेकवले आणि डोळे मिटून तिला थोपटत होता. तीही त्याच्या छातीवर चेहरा ठेवून डोळे मिटून होती. आज बऱ्याच गोष्टी समोर आल्या होत्या. दोघांमधील अंतर आता थोडं थोडं कमी व्हायला लागलं होतं. देवांशचे सगळे गैरसमज दूर
तर अगोदर झाले होते, पण तिने त्याला तिच्या आयुष्यात किती सहजतेने स्थान दिलं होतं हे त्याला खूप आवडलं. फक्त प्रेम हवं होतं तिला आणि देवांश तिला तेच प्रेम भरभरून देईल हे जाणून होती ती. तिला नाती तोडण्यापेक्षा ती जोडून ठेवण्यात आनंद मिळायचा. छोट्या छोट्या गोष्टीने खुश होणारी सई, जी तिच्या आजूबाजूचाही लोकांना तेवढीच खुश ठेवते, ती देवांशच्या मनात आत घर करून राहायला लागली होती. त्याने तिचे नाव त्यामुळेच लाईफ असं ठेवलं होतं. तो तिला थोपटत विचार करत होता. आता सगळं क्लिअर होतं. तिने तर तिचं पूर्ण आयुष्य त्याच्यासोबत घालवायचा निर्णय घेतला होता. आता वेळ त्याची होती. फक्त तिला खुश ठेवायची नव्हे तर तिची स्वप्न पूर्ण करायची होती. तिचं शिक्षण तिला पूर्ण करायला लावायचं होतं, कारण भविष्यात ती कुणावरही अवलंबून राहणार नाही आणि स्वाभिमानाने तिचं आयुष्य जगेल. आकाशात झेप घेईन. त्याने मनोमन सगळ्या गोष्टी ठरवल्या आणि एक दीर्घ श्वास घेतला. त्याने नजर खाली करून तिच्याकडे पाहिले. ती केव्हाची झोपून गेली होती. मग त्यानेही तिच्या कपाळावर ओठ टेकवले. डोळे मिटून दोघेही एकमेकांच्या मिठीत शांत झोपून गेले. समोर काय झाले पाहूया पुढील भागात. हा भाग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढील भागात.